नमस्कार मित्रांनो. हे बघा, ह्या झाडाला ओळखता का तुम्ही? याला म्हणायचं येलो मोजॅक. हे आपल्या शेतामध्ये एक 2-3 दिवसापासून दिसायलंय. हे बघा, आणि हे कडच्या साईडला झालंय, पूर्ण तुकड्यामध्ये काय नाही. हे असं काही ठिकाणी मला झाडं दिसली असे, आणि शक्यतो हे झाडं उपसून पुरून टाकायचेत बरं का, कारण ह्याच्यावर फवारणी करून सुद्धा हे काय आता जात नाही. आणि ह्याचं विशेष म्हणजे कसं आहे, हे एकदम खतरनाक व्हायरस आहे. एकदा झाडामध्ये म्हणजे 1-2-4 सुरुवातीला झाडामध्ये दिसतो, त्याच्यानंतर हे पूर्ण म्हणजे आवडामध्ये पसरायला काहीच वेळ लागत नाही, म्हणजे बाकी सगळीकडे पसरतो. कारण ह्याच्यावर हे संसर्गजन्य रोगासारखं वागतो. हे ना, जसं कोरोना आहे ना आपला सेम, तसंच हे पिकातला कोरोना म्हणलं तर चालतंय. हो का, हे असं हे पानं असे पिवळे पडतात. काही ठिकाणी तुम्ही बघितलं पण असताला, नंतर तर पूर्ण प्लॉटच पिवळा पडून जातोय. मग ह्याला पर्याय एकच आहे, ह्याला उपसणे आणि याला पुरून टाकणे, जेणेकरून ह्याच्यावर जे रस शोषक किड्या बसतात, ह्याच्यात जास्त करून प्रसार करणारी फक्त पांढरी माशी जास्त प्रसार करते ह्याचा. तिनं आता समजा तुम्ही उपसून इथं साईडला जरी टाकलो, तरी संध्याकाळी ही माशा वगैरे त्या पण पानावर जाऊन बसणारच की. मग त्या पानावरून बसणार, तिनं पुन्हा दुसरीकडे जाणार, पुन्हा तिसरीकडे जाणार, म्हणजे तिनं आउटभर फिरणारच की. थोडक्यात सांगण्याचा उद्देश म्हणजे की बाबा, हे जेव्हा आपण उपसून टाकतो तेव्हा ह्याचा विल्हेवाट लावायसाठी हो का, कुठंही टाका तुम्ही, याच्यावर माती घाला डायरेक्ट, काय म्हणजे बसायचा प्रश्नच येणार नाही, म्हणजे पूर्णच टाकले मी. आणि हे सहजी तर 4-2 झाडं दिसली आणि समजा तुम्हाला वाढायला असं वाटायलं, तर याच्यावर प्रोफेनो प्लस, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोफेनोपॉस आणि सायपरमेथ्रिन हे 2 घटक आहेत, ते फवारा, किंवा मग आलिका जरी फवारलं तरी चालते. आणि सगळ्या शेतामध्ये फिरून पाहत जावा की बाबा, असे झाडं जिथं दिसतील त्यांना काढूनच टाकायचे, म्हणजे काढून टाकायचे. हे झाडं ठेवत जाऊ नका, कारण याच्याने अख्खा प्लॉटसुद्धा वाटोळं होतो. हे झाड एखादं असते उपसायला नगं वाटते, पण काढत जावा. हे बघा, हे एकामुळं मग ते एक कांदा नसला सगळे कांदे नसतात म्हणतात बघा, हे तशी कंडिशन होणार आहे. सुरुवातीला हे 1-2 झाडावरच असते, टाकून मंत्र देऊ नका. आता कोण समजा शेजाऱ्याचे बी ह्याच्यामध्ये असलं ना, तर हे शेजाऱ्याकडून पण आपल्याकडे येते, याला काय नाही. आता आपण म्हणता दुसऱ्याच्या शेतात आहे, त्याला सुद्धा सांगत जावा बाबा, हे झाडं काढून टाक म्हणायचं, कारण त्याच्या शेतातली माशी काय आपल्याकडे येणार नाही का, ती पण येणारच आहे आपल्याकडं. तर हे असे काढून घेत जावा. आमच्याकडे पाऊस जरा जास्त पडलाय, मध्ये सगळे जरा पायच राहिलेत, पण ते झाड दिसलं की मग थांबू वाटत नाही ना. बघा हे कुठं तर एखादं झाड आहे, मग ते सगळा प्रॉब्लेम करून टाकतं. आणि शक्यतो ह्याच्यावर आवर घालणं लई कठीण आहे, कारण हे लई खतरनाक व्हायरस. हे मी झाडं अगोदर बघितले होते फवारते वेळेस, मी स्वतःच फवारतो, त्याच्यामुळे मला दिसले होते. मला ह्याला काढावं लागते, पर्याय नाही त्याशिवाय. आणि सोयाबीन बघा मित्रांनो कसं आली, फुली किमया 753, 4 फुटी बेड आहेत. बेड थोडे मोठे झालेत, बघू कसं उत्पन्न निघतंय काय नाही, सांगत राहीन मी पुढं पण. चला मित्रांनो, नमस्कार. जर माहिती चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नवीन चॅनल आहे. धन्यवाद.